मकर राशी 2026मध्ये श्रीमंत होण्याआधी मिळणार हे 10 शुभ संकेत. श्रीमंत होण्याचे सगळे रेकॉर्ड तुटणार. नमस्कार मित्रांनो, श्रीमंत होण्याचे सगळे रेकॉर्ड तुटणार. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात संघर्ष लवकर सुरू होतो. जबाबदाऱ्या लहान वयात येतात. कष्ट, त्याग, अपमान आणि संयम याचा त्यांना सातत्याने सामना करावा लागतो. अनेक वेळा योग असूनही त्यांना दुर्लक्ष सहन करावे लागते. पण शनी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतो. 2026 हे वर्ष मकर राशीसाठी केवळ भविष्याचा अंदाज नाही, तर कर्मफळाचा निर्णायक टप्पा आहे. अनेक वर्ष केलेल्या कष्टांचा हिशोब आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या काळात मकर राशीच्या आयुष्यात असे काही सूक्ष्म पण ठळक संकेत दिसू लागतील, जे सामान्य माणसाला कळत नाहीत. हे संकेत श्रीमंती येण्याआधी मिळणारी विषारी असतात. श्रीमंत होणे म्हणजे केवळ पैसा मिळणे नाही, ती एक प्रक्रिया असते. आधी मन तयार होते, मग निर्णय बदलतात, मग परिस्थिती बदलते आणि शेवटी संपत्ती येते. या लेखात दिलेले 10 शुभ संकेत म्हणजे याच प्रक्रियेचे टप्पे आहेत. जर हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजून घ्या की 2026मध्ये मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक इतिहास बदलण्याची पूर्ण तयारी सुरू झाली आहे. 1. सतत कष्ट असूनही मनात एक आढळ विश्वास निर्माण होणे. मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात कष्ट हे नवीन नाहीत, पण 2026च्या आधी एक सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा बदल घडतोय. परिस्थिती अजूनही कठीण असते, पैसा लगेच हातात येत नाही, अडचणी कायम असतात, तरीही मन अस्वस्थ होत नाही. पूर्वी जिथे अपयशाने निराशा यायची, तिथे आता शांतता जाणवते. माझा संघर्ष वाया जाणार नाही, अशी आतून ठाम भावना तयार होते. हा विश्वास कोणी दिलेला नसतो, तो आतून उगवतो. ज्योतिषशास्त्रात हा शनीचा सर्वात गुप्त आणि शक्तिशाली शुभ संकेत मानला जातो. हा विश्वास तयार होतो तेव्हा मकर राशीची व्यक्ती घाई करत नाही, चुकीचे निर्णय घेत नाही आणि लवकर हार मानत नाही. हाच संयम पुढे प्रचंड श्रीमंतीचे दरवाजे उघडतो. 2. जुने अपमान आणि अपयश आठवूनही त्याची वेदना न होणे. मकर राशीच्या लोकांनो, आयुष्यात अपमान खूप सहन केलेले असतात. काम असूनही श्रेय न मिळणे, योग्य असूनही नाकारले जाणे, लोकांनी कमी लेखणं हे अनुभव त्यांच्या वाट्याला आलेले असतात. पण 2026च्या आधी एक विचित्र बदल घडतो. हे सगळे आठवले तरी मन दुखत नाही. राग, द्वेष किंवा सुधाची भावना उरत नाही. हा बदल फार मोठा आहे, कारण जेव्हा मन जुन्या जखमांपासून मोकळे होते, तेव्हाच नवे भाग्य स्वीकारण्याची तयारी होते. शनी ज्यावेळी एखाद्याला मोठे दहन देणार असतो, त्याआधी तो त्याला मानसिक ओझ्यांपासून मुक्त करतो. हा संकेत दर्शवतो की कर्मफळाचा जुना हिशोब बंद होत असून नवीन समृद्ध अध्याय सुरू होणार आहे. ती अचानक मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येणे. 2026च्या आधी मकर राशीच्या व्यक्तींवर अचानक जबाबदाऱ्यांचा डोंगर येतो. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी, व्यवसायातील मोठे निर्णय, नोकरीतील गंभीर प्रोजेक्ट किंवा इतर लोकांचे भवितव्य तुमच्या हातात येते. पहिल्यांदा हे ओझं वाटते, थकवा येतो, पण तुम्ही पळ काढत नाही. शनी कधीही कमकुवत व्यक्तीला मोठी संपत्ती देत नाही. तो आधी तपासतो की तुम्ही जबाबदारी पेलू शकता का. जो मकर राशीचा व्यक्ती या टप्प्यावर तक्रार न करता शांतपणे आणि प्रामाणिकपणे काम करतो, त्याच्यासाठी 2026मध्ये प्रचंड आर्थिक उन्नती निश्चित असते. ही जबाबदारी म्हणजे श्रीमंतीची चाचणी असते. 4. पैशांबाबत विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणे. पूर्वी पैसा म्हणजे फक्त गरजा भागवण्यासाठी किंवा अडचणी सोडवण्यासाठी असायचा, पण आता 2026च्या आधी मकर राशीच्या व्यक्तीच्या विचाराच बदलतो. पैसा कसा मिळवायचा यापेक्षा पैसा कसा टिकवायचा किंवा वाढवायचा आणि पुढील पिढीसाठी कसा उभा राहायचा असा विचार सुरू होतो. तुम्ही खर्च करताना 10 वेळा विचार करता. गुंतवणूक, बचत, मालमत्ता, दीर्घकालीन योजनांकडे ओढ निर्माण होते. हा बदल अचानक होतो आणि तो बाहेरून लागलेला नसतो, तर ज्योतिषशास्त्रात हा संकेत दर्शवतो की धनयोग सक्रिय होऊ लागला आहे, कारण श्रीमंती येण्याआधी मानसिक शिस्त येणे आवश्यक असते. वडीलधारी माणसे, गुरु किंवा अनुभवी व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन मिळणे. 2026च्या आधी मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एखादी अनुभव व्यक्ती येते. ती व्यक्ती कधी थेट गुरु असते, कधी वरिष्ठ, कधी कुटुंबातील वडीलधारी सदस्य, तर कधी अनोळखी पण प्रभावी मार्गदर्शक. त्यांचे शब्द साधे वाटतात, पण पुढे तेच शब्द मोठ्या निर्णयाचा टप्पा ठरतात. शनी जेव्हा श्रीमंती देतो, तेव्हा तो चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती पाठवतो. हा संकेत फार थोड्या लोकांना मिळतो. जमीन, घर, वाहन किंवा स्थावर मालमत्तेबद्दल चर्चा सुरू होणे.
मकर राशीसाठी स्थावर मालमत्ता हा सर्वात मोठा धनयोग मानला जातो. 2026च्या आधी घर, जमीन, प्लॉट, दुकान, वाहन किंवा इतर मालमत्तेबद्दल बोलणे सुरू होते. जर लगेच व्यवहार पूर्ण झाला नाही तरी चर्चा सुरू होणे मोठ्या संख्येचा संकेत असतो. हा योग दर्शवतो की तुमची आर्थिक पायाभरणी मजबूत होत आहे, स्थैर्य येत आहे. हा टप्पा ओलांडल्यानंतर 2026मध्ये प्रचंड आर्थिक उन्नती होण्याची शक्यता प्रबळ होते. मानसिक कणखरपणा प्रचंड वाढणे. 2026च्या आधी मकर राशीच्या व्यक्तीमध्ये एक मोठा अंतर्गत बदल दिसतो. पूर्वी ज्या गोष्टी मनाला अस्वस्थ करायच्या त्या आता फारसा परिणाम करत नाहीत. टीका, अपमान, अडथळे किंवा विलंब यांना तुम्ही वैयक्तिक स्वरूपात घेत नाही. तुम्ही अधिक शांत, संयमी आणि कठोर निर्णय घेणारे बनता आहात. मानसिक कणखरपणा सहज येत नाही. हा अनेक वर्षाच्या संघर्षातून तयार झालेला असतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ज्याला मोठे धंदे तो त्याला आधी मानसिकदृष्ट्या अभेद्य बनवतो, कारण मोठी संपत्ती सांभाळण्यासाठी मजबूत मन आवश्यक असते. आध्यात्मिकतेकडे मन ओढणे आणि कर्मावर विश्वास दृढ होणे. 2026च्या आधी मकर राशीच्या लोकांमध्ये अध्यात्माकडे ओढ वाढते. देव, कर्म, नियती, न्याय या विषयांवर विचार सुरू होतो. अंधश्रद्धा नाही पण अंतर्मुखता वाढते. तुम्हाला हे जाणवते की प्रत्येक गोष्ट ताबडतोब मिळत नाही पण योग्य वेळेला मिळते. हा संकेत फार महत्त्वाचा आहे, कारण शनीचा प्रभाव असलेल्या व्यक्तींना श्रीमंती मिळण्याआधी अहंकार कमी करावा लागतो. जेव्हा माणूस स्वतःला विश्वाच्या नियमांशी जुळवून घेतो तेव्हा विश्व त्याला संपत्ती देते. की तुमची सामाजिक उंची वाढत आहे, जी पुढे आर्थिक उन्नतीसोबत जोडलेली असते. किंवा अडथळे कमकुवत होणे. मकर राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेकदा गुप्त विरोधक असतात. कामात अडथळे आणणारे लोक, पाठीमागून नुकसान करणारे किंवा सतत अडवणारे घटक. 2026च्या आधी हे सगळे हळूहळू निष्प्रभ होतात. काही लोक स्वतःहून दूर होतात, काहींची ताकद कमी होते तर काहींचे खरे स्वरूप उघड होते. हा शनीचा थेट न्याय असतो. तुम्ही कोणावरही सोड घेत नाही पण कर्मफळ आपोआप काम करते. अडथळे दूर झाले की धनप्रवाह वेगाने सुरू होतो. आता काहीतरी मोठं घडणार आहे अशी आतून जाणीव होणे. हा शेवटचा आणि सर्वात गोड संकेत आहे. बाहेरून काहीही ठोस दिसत नसले तरी आतून एक स्पष्ट जाणीव तयार होते. आता जीवन बदलणार आहे ही भीतीची भावना नसते तर शांत आत्मविश्वास असतो. मन अस्वस्थ होत नाही, उलट स्थिर होते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मकर राशीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.